शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांतजी खैरे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आपल्यासोबत आहेत. सर, आज लातूरचा दौरा करताय, हा दौरा नेमका कशासाठी? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हायकोर्टाने डायरेक्शन दिल्याप्रमाणे 4 महिन्यात घ्या असं सांगितलं. त्यामध्ये आमच्या पक्षाचे नेते माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातर्फे आम्ही सर्व शिवसेनेचे नेते उपनेते यांना संपूर्ण जबाबदारी दिलेली आहे की सगळीकडे त्या ठिकाणी जात आहेत आणि आम्ही सगळीकडे गावात जाऊन त्या महापालिका क्षेत्रात, नगरपालिका क्षेत्रात, जिल्हा परिषद सेक्टरमध्ये जाऊन, पंचायत समितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही जातोय आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना थोडं बळ देण्याचं काम आम्ही देत आहे आणि निश्चितच चालना मिळेल आणि पुनश्च एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट चांगला प्रकाश होतात येईल. सर, संसद आणि अर्थसंकल्पीय अंदाज समिती आहे, त्यांच्या समितीचे जे सदस्य आहेत त्यांची 2 दिवसीय परिषद संपन्न झाली काल मुंबईमध्ये. काल समारोप होता. मात्र याच्यामध्ये एक शाही भोजन झाले. साधारणतः 4,500 रुपये एका आमदार आणि खासदाराच्या जेवणावरती खर्च केला. तुम्ही कसं पाहता याकडे? ही लुटालूट आहे. आता जर त्यांनी पैसे गोळा केलेले असले धुळ्याला, ते जर खर्च केले असतील तर गोष्ट वेगळी. तिथे जे काही 1 कोटी काहीतरी पैसे मिळाले ना, त्याच्यातून त्यांनी जर खर्च केला असेल त्या सगळ्या आमदारांना जेवणासाठी 4,500 रुपये पर प्लेट, तर त्या ठिकाणी मग ते आम्ही मान्य करू, ते असतील तर पाहिजे. पण जर ते नसतील ते वेगळे घेतले, आता जेवणासाठी वेगळे, म्हणजे हे कुठली पद्धत आहे? हा मोठा भ्रष्टाचार आहे. गरिबांना त्या ठिकाणी खायला नाही आहे, गरिबांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मजुरी मिळत नाही, प्रचंड नुकसानीत चालले सगळे. लाडक्या बहिणीला पैसे देऊन हे 4,500 रुपये प्लेट म्हटलं तर पाहा ना तुम्ही, 2100 4 महिन्याचं त्या ठिकाणी गेला ना पैसे. मग असं जर असेल तर या सरकारला संपवलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. सर, खरं पाहिलं तर आता महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यात अवकाळी पावसाने मोठं नुकसान शेतकऱ्याचं केलं. शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत. 4,500 रुपये प्लेट जर खर्च इथं करतात, मग इथे मात्र शेतकरी अगदी अडचणीत आहे, त्याला मदत केली पाहिजे. ती मदत ते करत नाही आहे. हे शोकांतिका जरी असली तरी ह्या सरकारला त्या ठिकाणी आपण जाब विचारला पाहिजे. आणि म्हणून लोकांनी त्या ठिकाणी आता अशा पद्धतीने पुढे आले पाहिजे की आता तुम्ही त्या ठिकाणी 4,500 रुपये प्लेटमध्ये जेवण करतात, इकडे भ्रष्टाचार करतात धुळ्याला, 1 कोटी काहीतरी पैसे पकडले. पण मग इतकं असताना त्या ठिकाणी सरकारने इतकं भ्रष्टाचार मोठा चालला तर जनतेला तर कळू द्या ना आता किती मोठा भ्रष्टाचार चालला, आणि जाब विचारला पाहिजे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चांना सातत्यानं उधाण येत आहे. काय वाटते? तुम्ही जुने जाणकार नेते. आम्हाला आनंद वाटतो की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर आम्हाला आनंद वाटतो. आता ते दोन्ही ठाकरे बंधूंनाच माहिती आहे की ते कधी एकत्र येतील, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आमची सगळ्यांची इच्छा आहे. मराठवाड्याची तर इच्छा मी माननीय उद्धव साहेबांना आमच्या नेत्यांच्या बैठकीत सांगितली की मराठवाड्यात सगळे लोक म्हणतात की एकत्र आलं पाहिजे. आता ते साहेब ठरवतील ना. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ताजलँडच्या हॉटेलमध्ये भेट झाली, त्यानंतर थोडी चर्चा थांबताना नाही. आता भारतीय जनता पार्टीला काय वाटतं माहिती आहे का? दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये म्हणून त्यांचे ते डावपेच चालू आहे. मिंदेला काय वाटतं? हे दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये म्हणून ते काय करतात की सामंतांना पाठवतात त्यांच्याकडे भेटायला, हटकून आणि संभ्रम निर्माण करतात. कोणीतरी सांगितलं की अमित शहा बोलत आहेत म्हणून, पण याने काही फोन घेतला नाही. पण सांगायचा मुद्दा असा की शेवटी ते ठाकरे ते निर्णय स्वतःच घेतील. पण हे खूप प्रयत्न केला तरी एकदा ते निर्णय घेतला असेल मनामध्ये काहीतरी दोघांनी पण, तर तो निर्णय बदलू शकत नाही. इम्तियाज जलील यांनी संभाजीनगरमध्ये एक मोर्चा काढला होता, त्यानंतर अनेक वादविवाद होता. तो मोर्चा काढला तर मी या ठिकाणी सांगतो, मोर्चा स्पॉन्सरशिपमध्ये होता. कारण हे कसं झालं माहिती आहे का तुम्हाला सांगतो मी, की अजून आमच्या बाकी दलित बंधूंना किंवा मुस्लिम बंधूंना कळत नाही. भारतीय जनता पार्टी हे दलित मुस्लिमांमध्ये भांडणं लावण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू झालेला आहे. हे सगळे भांडणं लावायचे आणि परत महानगरपालिका जिंकायची, हा डाव त्यांचा आहे. म्हणून या ठिकाणी एक खूप मोठे व्यक्तीने मला त्या ठिकाणी सांगितलं हे काय चाललं म्हणे, असंच चाललं. म्हणून हा जर पाहिलं तर त्या ठिकाणी म्हणजे एकतर इम्तियाज जलीलने हरिजन असं बोलून त्या ठिकाणी अपमान केला, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ॲट्रॉसिटीची इम्तियाज जलीलने असं म्हटल्यामुळे. परंतु प्रत्यक्षात ते भांडणं दलित मुस्लिममध्ये लावून आपले निवडणूक जिंकायची हे धोरण भारतीय जनता पार्टीचं. संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.